श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना चला तर आज आपण एकदम जुन्या पद्धतीची कांद्याची चटणी बनवूया। तर मी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आणि ते मी असे मोठे मोठे चिरलेले आहेत आणि धुवून घेतलेला आहे बरं काय कांदा, कारण काय होतं जो कांद्याला तिखटपणा असतो का ते निघून जातो। आता इथे कानी मी कैरी घेतलेली आहे। आता कैरी कांद्याची चटणी म्हटल्यावर खूप भारी होती बरं का। इथे मी एक कैरी घेतलेली आहे। आता ही कैरी मी गावरान पद्धतीची घेतलेली कारण थोडीशी आंबट असते ती आणि थोडंसं आंबटपणा आणि हे चटणी कांद्याची याच्यामुळं काय होतं खूप भारी चटणी होती, खायला पण खूप छान लागते। आता कांदा आपल्याला छान लालसर होतोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यानंतर मी इथं थोडासा लसूण आणि अद्रक हे दोन्ही आबडधोबड कुटून टाकलेलं आहे। आता हे वरतून टाकलेलं आहे मी आणि आपलं लाल तिखट ते टाकलेलं आहे आणि कैरी टाकलेली, नंतर शेवट शेंगदाण्याचा कूट आणि सगळ्यात शेवट आपल्याला मीठ घालायचं, कारण काय होतं मिठामुळे याला पाणी सुटते। आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं, कारण पाणी टाकलं का तर मग कांदा गिजगीज होतो, त्याच्यामुळं असंच परतायचं, कारण कांद्याला आपोआप पाणी सुटते, त्याच्यामुळं असा छान परतू घ्यायचा। आता बघू शकता ही भाजी किती छान झालेली आहे। आता बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते बरं का ही भाजी। करून टेस्ट करून बघा एकदा।